अमितजी वाले यांचा क्रीडानगरीमध्ये आगमन होत आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण प्लीज आपण व्यासपीठाकडे यायचंय. मुरुड ग्रामपंचायत सदस्य आपण प्लीज व्यासपीठाकडे यायचं. त्याचप्रमाणे रंजनजी कुसाळकर आपल्याला देखील विनंती असेल की आपण देखील व्यासपीठाकडे यायचंय. दरम्यान समिधा कीर्तिकुमार बंधुके यांच्याकडून समालोचनासाठी 200 रुपयाचा कॅलिब्रेट आलेला आहे. धन्यवाद. सगळ्यांना घेऊन काय आम्ही काय घरी जाऊ काय? एकच माणूस आज कुठं करतो. दरम्यान अमितजी माने कुठे व्यासपीठावर यायचं. अमितजी माने तो तिकडे गेला. पुन्हा एकदा आपण जातोय क्रीडांगणाकडे. सिद्धेश गौरत या खेळाडूचा आपण खेळ बघतोय. जिमी समस्या 4 खेळाडूंमध्ये खेळ सजवला जातोय जिमीच्या माध्यमातून. बघा किती गुणांची कमाई करतोय आर्यन कर्देकर. या खेळाडूला टिपलं गेलंय. महत्वाचा हिरा टिपला गेलाय सालदुरे संघाचा. एका यशस्वी गुणाची कमाई. आईला आपण बघतोय. रिकाम्या हाताने मागे फिरतोय. सुपर टॅकल यावेळेला ऑन आहे. आणि पुन्हा एकदा सिद्धेश उर्फ जिमी चढायचं मारवण्यासाठी सज्ज झालेला आपण बघतोय. थ्री प्लस 2 सुपर टॅकल ऑन असताना एकूण 5 गुणांची कमाई केली जाते. सिद्धेशच्या माध्यमातून बझर वाजतोय. तिसऱ्या चालायची इशारा होते. डुअर डायरेक्ट रोहन उके. श्रीमंत सालुरे संघाच्या माध्यमातून रोहन उके चालायचं बनवण्यासाठी सज्ज होते. समोर 7 खेळाडूंचा क्षेत्ररक्षण आणि यावेळेला मात्र रोहनचा खेळ भारदार असताना आपल्याला पाहायला मिळतो. एका यशस्वी गुणाची कमाई करून रोहन आपल्या कोर्टमध्ये मागे फिरतोय. प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा दापोलीचा स्टार आविष्कार आपल्याला सज्ज झालेला पाहायला मिळतोय. अत्यंत शांत आणि संयमी खेळीचा पवित्र यावेळेला आविष्कारच्या माध्यमातून आणि रोहन उके पुढे सरसावला होता. डिफेन्सची जर साथ मिळाली असती तर नक्कीच आविष्कारला यशस्वी पकड झाली असती. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतो श्री संकुळकर. उंच पुरस्कार खेळाडू श्री श्रीमंत सालुरे संघाच्या माध्यमातून चढायचं बनवण्यासाठी सज्ज झालेला आपण बघतोय. नेतांविषय यशस्वीरित्या पार करतोय. गजानन संघर्ष केशी संघाच्या 7 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये खेळण्यासाठी सज्ज होतोय. सिद्धेश गौरत यावेळेला घाई करताना आपल्याला पाहायला मिळतोय. एका यशस्वी गुणाची कमाई सालुरे संघासाठी. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय आविष्कार साळवी. अत्यंत शांत आणि संयमी खेळीचा पवित्र आजमावतो आणि शेवटच्या काही सेकंदामध्ये आक्रमक होतो. अशी आविष्कार साळवीची अनेक क्रीडांगणावरती खासियत राहिलेली आपल्याला पाहायला मिळते. बघूया या क्रीडांगणावरती आविष्कार साळवीचा गेम कशा प्रकारे बहरतोय. वेळेचा परिपूर्णपणे वापर केला जातो. आविष्कार आपल्या कोर्टमध्ये मागे फिरतोय. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय रोहन उके. 6 नंबरची असे प्रदान केला खेळाडू ज्याला आपण अनेक वेळा भारत पेट्रोलियम या व्यावसायिक संघाच्या माध्यमातून देखील खेळताना बघितलं. रत्नागिरी जिल्ह्याचं ज्या खेळाडूने प्रतिनिधित्व केलं नेतृत्व केलं असा रोहन उके
एका यशस्वी गुणाची कमाई करतोय सालुरे संघाच्या कोर्टमध्ये मागे फिरतोय प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा वारंवार चढाई करणारा आविष्कार. अर्थात जर जिमी बॅक लाईनच्या बाहेर आहे तर आविष्कारावरती आपल्याला थोडंसं प्रेशर असलेलं पाहायला मिळतं. रत्नागिरीचा टायगर अर्थातच बंटी आंबेकर देखील यावेळेला सज्ज झालेला आपण बघतोय. त्याचप्रमाणे आपण जर विचार करतोय तर पिंट्या देखील आपल्याला क्रीडांगणामध्ये उपस्थित असलेला पाहायला मिळतोय. बबलूला आपण बघतोय, सोबतच जिमीला देखील बघतोय आणि यावेळेला मात्र आविष्कार महत्वाचा हिरा टिपला गेलाय. आविष्कार साळवी नावाच्या वादळाला इथे थांबवण्यात यश येत आहे. ते श्री संवाद सालुरे संघाला 3 महत्वाचे हिरे गजानन संघर्ष केशी संघाच्या बॅकलाईनच्या बाहेर असलेले आपल्याला पाहायला मिळतात. दरम्यान चढाईचा भार पाहायला जातोय रोहनच्या माध्यमातून आणि बघूया किती गुणांची कमाई. मल्टी पॉइंट्स रेड, 2 गुणांची यशस्वी कमाई. चालू सामन्याचे गुणफलक पाहतोय आपण 11 गुणांवरती गजानन संघर्ष केशी, 6 गुणांवरती श्री सेवाता सालुरेचा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. दरम्यान 11 नंबर जर्सी परिधान केलेला पिंट्या आंबेकर आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. खरं तर या खेळाडूने देखील दापोली तालुक्यातील अनेक क्रीडांगणं गाजवलेली आहेत. तर रत्नागिरी जिल्ह्याचं देखील प्रतिनिधित्व या खेळाडूने आपल्याला खेळायला पाहायला मिळतंय. एका बाजूला जर आपण विचार करतोय 11 नंबर आर्यन करदेकर आणि दुसऱ्या बाजूला 11 नंबर आहे सुपर टॅकल. यावेळेला ऑन आहे, समोर 2 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण आहे आणि ऑल आउट करू शकेल का रोहन उके. गजानन संघर्ष केशी संघाला यावेळेला पिंट्याला टच केलेला आहे. बघूया सुपर टॅकल सक्सेस होईल का. क्या बात आहे, जबरदस्त. जशास तसं प्रत्युत्तर यावेळेला मात्र रोहन उके. छान प्रयत्न केला गेला होता रोहनच्या माध्यमातून पण तितकाच यशस्वी टॅकल देखील आपल्याला पाहायला मिळालं. रोहन उकेला बॅकलाईनच्या बाहेर बसावं लागतंय. फार चांगला प्रयत्न केला गेला होता रोहनच्या माध्यमातून. प्रत्युत्तरासाठी बराच वेळ जेव्हा आपण बॅकलाईनच्या बाहेर बघितलं जिमी कमबॅक करतोय. कमबॅक केल्यानंतर अर्थातच चढाईचा भार त्याच्या खांद्यावरती दिला जातोय. गजानन संघर्ष केशी संघाच्या माध्यमातून समोर असलेल्या 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये खेळी सजवली जाते. रिकाम्या हाताने आपल्या कोर्टमध्ये मागे फिरतोय, प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय श्री संतकुळकर. श्री संतकुळकर रिकाम्या हाताने आपल्या कोर्टमध्ये मागे फिरल्या. प्रत्युत्तरासाठी जिमी. अत्यंत महत्वाचा चुरशीचा सामना आपल्याला अनुभवायला मिळतो. यानंतर आपण अंतिम सामन्याकडे वाटचाल करणार. लॉबीचा वापर केला गेला. क्या बात है, परशूट रहेगा तो ऐसा होना चाहिए. वेळेचा परिपूर्णपणे वापर केला गेला. अर्थातच आपण लॉबीचा वापर करताना जिमीला बघितलं पण त्याच फुल फोर्स मध्ये आपण आर्यन देखील पुढे सरसावताना बघितलं आणि अर्थातच जिमी एका लॉबीच्या कोर्टमधून दुसऱ्या कोर्टमध्ये लॉबीचा वापर केला गेला आणि बॅकलाईनच्या बाहेर जिमीला बसावं लागलं. चालू सामन्याचा गुणफलक आहे 15-7. 15 गुणांवरती गजानन संघर्ष केशी, 7 गुणांवरती सालुरे. 11 नंबरची असे प्रदान केलेला आपण पिंट्याला बघतोय. खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न केला जातोय. लाथ मारून गडी बाद करण्याचा प्रयत्न रोहन उकेला यावेळेला आक्रमक पवित्र कदाचित आजमावा लागेल. बघूया पंचांचा डिसिजन काय येतोय. आर्यन करदेकर महत्वाचा हिरा टिपला गेलाय पुन्हा एकदा. रोहन उके यावेळेला पुन्हा एकदा चढाईचा भार मारण्यासाठी सज्ज होतोय. आविष्कार साळवी मैदानामध्ये आहे, बबलू आहे. त्याचप्रमाणे पिंट्याला देखील आपण बघतोय. 4 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये रोहन उके चढाईचा भार मारण्यासाठी सज्ज होतोय. अर्थातच जर आपण रोहन उकेचा बॅकग्राऊंडचा विचार करतोय तर गजानन संघर्ष केशी या संघाच्या माध्यमातून देखील आपण रोहन उकेला खेळताना बघितलेला आहे. नक्कीच ज्या सवंगड्यांसोबत रोहन उके खेळलेला आहे, रोहनला देखील माहित आहे की गजानन संघर्ष केशी हा कशा प्रकारे खेळू शकतो आणि गजानन संघर्ष केशी संघाला देखील माहित आहे की रोहन उके कशा प्रकारे खेळू शकतो. त्याप्रमाणे अत्यंत चुरशीचा सामना आपल्याला अनुभवायला मिळतोय. हाय व्होल्टेज सामना आहे. रात्रीच्या विद्युत प्रकाश झोतात चालू असलेली ही भव्य दिव्य अशी तालुकास्तरीय कबड्डी सामने आपण बघतोय आणि आजचा हा सेमीफायनलचा सामना, आजच्या सत्रातील सेमीफायनलचा सामना गजानन संघर्ष केशी आणि श्री सेवाता सालुरेचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पिंट्या आंबेकर पुन्हा एकदा लाथ मारून गडी बाद करण्याचा प्रयत्न करतोय. यशस्वी बोनस गुणाची कमाई. आर्यन करदेकर यावेळेला मात्र अपील करताय. पुन्हा एकदा रोहन उके सुपर टॅकल ऑन असताना चढायचा 2+2 जशास तसा प्रत्युत्तर. मला आठवतं की मागच्या सोडाईमध्ये ज्यावेळेला ऑल आउट होताना आपण श्री सेवाता सालुरे संघाला बघितलं होतं
तिथे 3+2 पॉईंट दिले गेले होते. जिमिनीची ती रेड होती. त्याच्यानंतर आता मात्र 2+2 4 पॉईंटची रेड आपल्याला बघायला मिळाली. ती अर्थातच रोहन उकेच्या माध्यमातून पहिल्या सत्रामध्ये तोडीस तोड उत्तर, जशाच तसं उत्तर श्री सिंहता सालुरे संघाच्या माध्यमातून. सामन्याचा गुणफलक आहे 17-13. 13 गुणांवरती श्री सिंहता सालुरेचा संघ, 17 गुणांवरती गजानन संघर्ष 81. 13-17 किसका बढेगा खतरा. श्री संकुलकर या खेळाडूला आपण बघतोय. उंच पुराचा खेळाडू श्री सिंहता सालुरे संघाच्या माध्यमातून चढायचा मार्ग आपल्याला पाहायला मिळतोय. या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट देखील चालू आहे. अर्थातच पूर्व स्पोर्ट्सच्या माध्यमातून अनेक क्रीडा रसिक खूप लांबून या सामन्यांचा आस्वाद घेत आहेत. बालमित्र मंडळ आसूत यांच्या आयोजनानं संयोजनानं नसलेली भव्य दिव्य अशी तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा. जवळपास 2000हून जास्त क्रीडा रसिक आपल्याला इथे युट्यूबच्या माध्यमातून कबड्डी स्पर्धांचा आस्वाद घेताना पाहायला मिळतात. योगेश कर्देकर कमेंट्स देखील करतायत. खूप छान नियोजन, धन्यवाद दुर्वा स्पोर्ट्सचं देखील कौतुक केलं जात आहे. दरम्यान रोहन उके पुन्हा एकदा चढायचा मार्गासाठी सज्ज होतो. या खेळाडूने नक्कीच एक जो आत्मविश्वास कबड्डीच्या क्रीडांगणावरती आपल्याला मिळवलेला पाहायला मिळतो ना, खरोखर लाजवाब. त्याचा आत्मविश्वासाचं आपण कौतुक केलं पाहिजे. किती वेळा जरी त्या खेळाडूला पकड होत असली तरी पुन्हा एकदा क्रीडांगणामध्ये आल्यावरती नवीन उमेदीने नवीन जोशाने खेळण्यासाठी या खेळाडू सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळतो. नंतर पुन्हा एकदा पंचांची शिट्टी वाजते, सामन्याला सुरुवात होते. आणि यावेळेला मात्र पुन्हा एकदा सिद्धेश गौरत उर्फ दापोली तालुक्याचा एक युवा यंग स्पोर्ट्स खेळाडू शिमी यावेळेला सज्ज झाला होता आणि चढाई पट्टू बाद असल्याचा पंचांचा इशारा येतोय. काय चाललंय, काय चाललंय? कृपया बाकीच्या क्रीडाप्रेमींनी आतमध्ये येऊ नका. दापोली तालुका कबड्डी असोसिएशन आणि पंच हे निर्णय घेतील आणि मंडळ बघेल. कृपया मंडळ आणि असोसिएशनचे सर्व पंच यांच्याशिवाय कोणी मैदानात येऊ नका. सहकार्य करा, कृपया सहकार्य करा. खेळाडूंनी सुद्धा सहकार्याची भावना ठेवा. कृपया खेळाडूंनी सहकार्याची भावना ठेवा. कबड्डी असोसिएशन आणि मंडळ याच्याशिवाय कुणीही कृपया बोलू नका. टीमच्या वतीने कर्णधार आणि व्यवस्थापक दोघांनाच बोलण्याचा अधिकार असेल. कृपया सहकार्य करा. बाकीच्यांनी कृपया बाजूला व्हा, सहकार्य करा. बालमित्र मंडळ असो तुळशी आणि भंडारवाडा आयोजित भव्य दिव्य अशी 2 दिवस चालणारी स्पर्धा आणि या स्पर्धेचा आजचा दुसरा आणि शेवटचा दिवस क्रीडा प्रेमींसाठी आणि क्रीडा खेळाडूंसाठी आपण या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. कृपया सहकार्य करा, कृपया सहकार्य. क्रीडारसिकांना विनंती आहे की आपण मैदानामध्ये बाहेर व्हायचं आहे. कबड्डी असोसिएशन आणि मंडळ, कबड्डी असोसिएशन आणि मंडळ याच्याशिवाय कुणी कृपया मैदानात येऊ नका. सहकार्य करा, कृपया सहकार्य करा. कृपया स्पर्धेमध्ये असोसिएशनचा जो निर्णय असेल तो सर्वांना मान्य करावा लागेल. पंचांचा निर्णय अंतिम असेल, सर्व खेळाडूंना तो मान्य करावा लागेल. याची आपण नोंद घ्यायची आहे. पंचांना विनंती आहे की आपण सामना सुरू करा. धन्यवाद. थोड्या वेळाने
पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल याची सर्व पंचांना खेळाडू विनंती आहे आपला सामना सुरू करा. पंचाचा निर्णय अंतिम राहील. दोघांना बांधले लक्षात घ्या. दोघांना निर्णय बांधले पाहिजे. दोघांना निर्णय बांधले पाहिजे. बजार वाजतो. तिसऱ्या चढायची इशारा होते. डुअर डायरेक्ट रोहानुके यावेळेला बघूया मल्टी पॉइंट्स गड होते का रोहनच्या माध्यमातून. सळाईपट्टू बाद असल्याचा पंच इशारा करतायत तर रोहानुकेला बॅकलाईनच्या बाहेर बसावं लागेल. प्रत्युत्तरासाठी सज्ज होत दापोलीचा स्टार आविष्कार. चालू सामन्याचा गुणफलक आपण बघतोय 19-14. 19 गुणांवरती गजानन संघर्ष केशी, 14 गुणांवरती श्री सिंहता सालूरचा संघ. अत्यंत हाय व्होल्टेज सामना क्रीडा रसिकांना अनुभवायला मिळतोय. गजानन संघर्ष केशी विरुद्ध श्री सिंहता सालूर. दरम्यान पुन्हा एकदा पंचांची शिट्टी वाजते. सामन्याला सुरुवात होते. श्री संकुळकर यावेळेला चढाईचा मारण्यासाठी सज्ज झाला. त्याला पाहायला मिळतो. निदान रेषा यशस्वीरित्या पार करतोय. समोरचा 7 खेळाडूंचा डिफेन्स आपल्याला पाहायला मिळतोय गजानन संघर्ष केशी संघाचा. बोनस गुण मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु रिकाम्या हाताने मागे फिरावं लागतंय. प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा गजानन संघर्ष केशी संघाच्या माध्यमातून आपण पिंट्याला बघतोय. निदान रेषा यशस्वीरित्या पार करतोय. समोरच्या 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये. उठी लात मारण्याचा प्रयत्न केला जातो. पिंट्याच्या माध्यमातून आर्यनला टिपण्याचा प्रयत्न केला गेला होता. यशस्वी बोनस गुणाची कमाई होतीये. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय. 11 नंबरच्या माध्यमातून प्रत्युत्तर केला जातोय. आर्यन करते का षटू ठोकला जातोय. शपथ घेतली जाते क्रीडांगणाची. जमिनीला स्पर्श केल्याचा दाव आहे. दोन्ही संघांची त्रुटी समयाची संधी संपलेली आहे. पहिल्या सत्रातील दोन्ही त्रुटी समयाच्या संधी ह्या दोन्ही संघांनी संपवलेल्या आहेत. याच्यानंतर आपण त्रुटी समय मागून घेऊ शकत नाही. आपण दोन्ही संघांच्या कर्णधारांनी याची नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा आपण क्रीडांगणाकडे होतोय. पिंट्या आंबेकरला आपण बघतोय. यावेळेला चढाईचा मारण्यासाठी सज्ज झालेला खेळाडू आहे. गजानन संघर्ष केशी संघाच्या माध्यमातून समोर असलेल्या 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये खेळी संपवली जाते. भूषण वेल्लूरकर स्वतः जातीने यावेळेला क्रीडांगणामध्ये उपस्थित आहे. समोरच्या एका खेळाडूला स्पर्श केल्याचा दावा केला जातोय. उत्कर्ष दापोली तालुक्यातले हे दोन्ही नामवंत संघ आहेत आणि बऱ्याच वेळा सेमीफायनल असू दे किंवा फायनल असू दे सामन्यामध्ये हे समोरासमोर आलेले आहेत आणि आज देखील या ठिकाणी सेमीफायनलमध्ये हे एकमेकांसमोर दिसत आहेत आणि अत्यंत चुरशीचा असा सामना सुरू आहे. दोन्ही संघामध्ये गुणी खेळाडू आहेत. दोन्ही संघांमध्ये दापोली तालुक्यातील नामवंत खेळाडू आहेत. एका बाजूला भूषण वेल्दुकर सारखा अनुभवी खेळाडू आहे तर दुसऱ्या बाजूला बंटी आंबेकर, पिंट्या आंबेकर असे अनुभवी खेळाडू आहेत. तर तू काय बोलशील या सामन्याबद्दल? नक्कीच नरवणकर सर, याच्या आधीही अनेक वेळा दोन्ही संघ एकमेकांसमोर खेळलेले आहेत. भूषणजी वेल्लुरकर यांचा जर आपण विचार करतोय नक्कीच आज संपूर्ण संघ आज भूषणजी वेल्लुरकर यांनी घडवलेला आहे. अनेक खेळाडूंच्या पाठीमागे भूषणजी वेल्लुरकर स्वतः जातीने उभे राहिलेले आहेत. अनेक युवा पिढीला घडवण्यामध्ये भूषणजी वेल्लुरकर या मंडळाच्या या स्पर्धांना एक इतिहास आहे आणि जवळजवळ 69 पैकी 50 वर्ष कबड्डीचे सामने या मंडळाने आयोजित केलेले आहेत. नक्कीच सर नरवणकर सर, दरम्यान क्रीडानगरीमध्ये आगमन होत आहे मनोजजी बांदर यांचं. त्यांचं देखील क्रीडानगरीमध्ये मनपूर्वक स्वागत. आपण चर्चा करत होतो मंडळाला लाभलेल्या इतिहासाबद्दल. अनेक कबड्डी स्पर्धा या मंडळाने देखील राबवलेल्या आहेत. तब्बल गेली 50 ते 52 वर्ष कबड्डी स्पर्धा राबवताना आपल्याला हे मंडळ पाहायला मिळतं आणि तशीच एक भव्य दिवस तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा याही वर्षी
बालमित्र मंडळ असू तुळशी यांच्या आयोजनानं संयोजनाने आपल्याला राबवलेली पाहायला मिळते. अत्यंत चुरशीचा सामना यावेळेला आपल्या समोर सादर होतोय. तो गजानन संघर्ष केशी आणि श्री श्रीवाता सालुरे संघाच्या माध्यमातून. उत्कर्ष स्पर्धा म्हटली की असा सामना प्रेक्षकांना बघायलाच मिळाला पाहिजे, अशी चुरस बघायलाच मिळाली पाहिजे. आणि अनेक स्पर्धांमध्ये जय सीमामाता आणि गजानन संघर्ष हे दोन तालुक्यातील नव्हे तर जिल्ह्यातील तुल्यबळ संघ आहेत. आणि हे एकमेकांसमोर आलेले आहेत. अगदी पहिल्या फेरीचा सामना असू दे, क्वार्टर फायनलचा सामना असू दे, सेमीफायनलचा असू दे किंवा अंतिम सामना असू दे, अनेक सामन्यांमध्ये हे दोन संघ एकमेकांसमोर आले आहेत आणि अशीच चुरस उत्कर्ष आपल्याला बघायला मिळालेली आहे. नक्कीच ज्याप्रमाणे आपण कालच्या सत्रात देखील सामन्यांची चर्चा करतोय, टाळ्या पाणी करून असताना आपल्याला पाहायला मिळतात नरवणकर सर. कालचं सत्र देखील फार बहारदार होतं. आजच्या सत्रामध्ये देखील आपण पाहिलं की खेळा खेळण्या संघ उपस्थित झाला नाही, नाहीतर ती सुद्धा मॅच फार महत्वाची ठरली असती. पण नक्कीच सेमीफायनल ती कसर आपल्याला भरून काढताना पाहायला मिळते. एकंदरीत जर आपण विचार करतोय श्री श्रीवाता सालुरे संघ, गजानन संघर्ष केशी दोन्ही संघांना सपोर्ट करणारे आपल्याला क्रीडा रसिक पाहायला मिळतात. कालच्या सत्रामध्ये जेवढी क्रीडा रसिकांची गर्दी होती त्याच्या दुपटीने क्रीडा रसिक आजच्या सत्रामध्ये उपस्थित झाले आपल्याला पाहायला मिळतात. अर्थातच या सामन्यानंतर आपण अंतिम सामन्याकडे देखील वळणार आहोत. पण मला नक्कीच या सामन्याचं कौतुक करावंसं वाटते, कारण रोहन रुके असेल, त्याचप्रमाणे आपण जर विचार करतो आर्यन कर्देकर, श्री संकुलकर, अविष्कार साळवी या खेळाडूंचा, म्हणजे हा एक दापोली तालुक्यातील एक उत्कृष्ट खेळाडू ज्याच्या उत्कर्ष 4 नंबरच्या खेळाडूला टिपलेला आणि अतिशय सुंदररित्या टिपलेला आहे. अर्थातच नरवणकर सर, रत्नागिरीचा टायगर अशी त्या खेळाडूची ख्याती आहे. भूषण वेल्लुरकर डबल तहावरून सक्सेस करून दाखवताय. षटू टोकला जातोय जशाच तसा प्रत्युत्तर भूषण वेल्लुरकरांच्या माध्यमातून. नक्कीच क्रीडा रसिकांना यशस्वीरित्या इथे परिपूर्ण पंचपक्वान या स्पर्धेतला सेमीफायनलचा राऊंड म्हणजे प्रेक्षकांसाठी खरं तर हा फायनलचा राऊंड आहे. कारण अंतिम सामना सुद्धा इतका चुरशीचा होणार नाही, इतका चुरशीचा हा सेमीफायनलचा सामना या ठिकाणी मात्र एक गडी बाद होतोय, बंटी बाद होतोय आणि शेवटचा गजानन संघर्षाचा खेळाडू या ठिकाणी मात्र प्रत्युत्तर जशाच तसं दिलं जात आहे. आणि 22-20, 20-22 असा जो सामना सुरू आहे तो आता समान गुणांवरती जाईल की काय अशी शंका प्रेक्षकांना. समान गुणावरती जाणार आहे. उत्कर्ष सामना समान गुणांवरती गेलेला आहे. एका गुणाची आघाडी मला वाटतं नक्कीच पाहायला मिळेल ती आपल्याला श्री श्रीवाता सालुरे संघाकडे. 1+2 3 गुणांची कमाई श्री श्रीवाता सालुरे संघासाठी झालेली आहे. एका गुणाने आघाडीवरती श्री श्रीवाता सालुरेचा संघ. नरवणकर सर, आपण चर्चा करत होतो दापोलीतील नामवंत खेळाडू ज्या वेळेला एकाच क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळतात. खरोखर तो सामना अत्यंत चुरशीचा झाल्याशिवाय ठरत नाही. किती खेळाडूंची नावं घ्यावी आज या क्रीडांगणावरती या मॅच साठी? नावं घेऊ तितकी नावं कमी पडतायत आपल्याला. अर्थातच श्री संकुलकर असेल, आर्यन कर्देकर असेल, त्याचप्रमाणे भूषण वेल्लुरकर असेल. नक्कीच माईकचा आवाज थोडा कमी केला चालेल, कारण क्रीडा रसिकांचा आवाज आपल्याला इथे भरगच्च ऐकायला मिळतोय. आपण चर्चा करत होतो खेळाडूंची. आरेकर बंधूंना देखील आपण बघतोय, श्री संकुलकरला देखील बघतोय. सोबतच जर आपण गजानन संघर्ष केशी संघाचा विचार केला, मल्टी आंबेकर असेल, अविष्कार साळवी, जेमीला देखील आपण बघतोय. अत्यंत लाजवाब, प्रत्येक खेळाडूला ओळखणारा क्रीडा रसिक या क्रीडांगणावरती आहे. खरं तर जेवढं आपण कौतुक खेळाडूंचं करतोय तितकंच क्रीडा रसिकांचं देखील केलं पाहिजे. त्यांच्याकडून देखील आपला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा जाऊया आपण क्रीडांगणाकडे. उत्कर्ष, रोहन हा प्रॉपर केळशी होम टाउन असलेला खेळाडू आहे. अनेक वर्ष तो गजानन संघर्ष मधून खेळलाय. प्रत्येक खेळाडूची स्ट्रॅटेजी त्याला माहिती आहे. गजानन संघर्ष मध्ये प्रत्येक खेळाडूची स्ट्रॅटेजी त्याला माहिती आहे. आणि रोहन उकेजी सुद्धा गजानन संघर्ष मधल्या प्रत्येक खेळाडूला स्ट्रॅटेजी माहिती आहे. काय गरज नाहीये कृपया सहकार्य करा. कृपया सहकार्य करा. सांघिक पकड अतिशय सुंदर सांघिक पकड झालेली आहे. अतिशय सुंदर सांघिक पकड झालेली आहे. कृपया सहकार्य करा. सामना 23-23 गुणांवरती सुरू असलेला उत्कर्ष हा सामना म्हणजे अतिशय हाय व्होल्टेज सामना आहे. आणि जिल्हा स्पर्धा किंवा राज्य स्पर्धांमध्ये जसे अंतिम सामने होतात आणि मात्र मल्टी पॉइंट रेड आहे. आपण बघूया पंचांकडून काय निर्णय घेतोय. मल्टी पॉइंट रेड आहे, सुपर रेड आहे. पंचांकडून अजून 3 खेळाडू बाद, 3 गुण जमा झाले. ते
गजानन संघर्षाच्या खात्यात आणि यावेळी मात्र 23-23 वरती असलेला सामना 23-26 असा होतोय. उत्कर्ष नक्कीच नक्कीच नरवणकर सर, ज्याप्रमाणे आपल्याला सामना बघायला मिळतोय, अक्सर कहा जाता है कि मुश्किल नहीं है कुछ दुनिया, तू जरा हिम्मत तो कर, ख्वाब बदलेंगे हकीकत में, तू जरा कोशिश तो कर. नक्कीच हा सामना ज्याप्रमाणे पाहायला मिळतोय, सालूरतील क्रीडा रसिक असतील, केशीचे क्रीडा रसिक असतील, दोन्ही संघांना सपोर्ट केला जातो यावेळेला क्रीडा रसिकांकडून. कौतुक केलं जातंय क्रीडा रसिकांचं. स्वतः जातीने भूषण वेल्लुरकर आज आपल्याला पाहायला मिळतात श्री श्रीमंत सालुरी संघाच्या माध्यमातून, आणि एकीकडे रत्नागिरीचा टायगर बंटी आंबेकर देखील आपल्याला पाहायला मिळतोय. कॉम्पिटिशन झालीच पाहिजे, मात्र कॉम्पिटिशन हेल्दी कॉम्पिटिशन झाली पाहिजे. कुठेही कुठल्याही खेळाडूंनी एकमेकांवरती राग न ठेवता हेल्दी कॉम्पिटिशन आपल्याला खेळायची आहे. आणि हाच या मंडळाचा हेतू आहे की आपल्या सर्वांना उत्तम खेळाडू घडावेत, याच्यासाठी ज्या स्पर्धा भरवलेल्या आहेत. उत्कर्ष नक्कीच ज्याप्रमाणे सामना चालू आहे, मला सांगावं असं वाटतं की ज्यांना ज्यांना हृदयविकाराचा त्रास असेल, हार्ट अटॅक येण्याची शक्यता असेल, त्यांनी प्लीज आपले डोळे आणि कान बंद करून घ्यायचे. इथे फक्त प्रथमोपचार केला जाईल, बाकीची व्यवस्था आपल्याला स्वतः करावी लागणार आहे. त्याशिवाय प्लीज हा सामना बघताना सर्वांनी काळजी घ्यायची आहे. दुर्वा स्पोर्ट्सच्या माध्यमातून लाईव्ह सामना देखील आपल्या सर्वांपर्यंत पोहोचतोय. उत्कर्ष, या ठिकाणी जे रेलिंगला टेकून जे आपले प्रेक्षक आहेत ते या ठिकाणी कव्हर झाल्यानंतर जी धक्काबुक्की करतायत आपापसामध्ये, रेलिंग हलते आपलं, त्यांना जरा काहीतरी सूचना देऊन देऊ. नक्कीच क्रीडारसिकांना विनंती असेल की आपण रेलिंगवरचा भार तेवढा कमी करायचा. याच्यावर आपल्याला फायनलचा तो सामना देखील अत्यंत महत्वाचा असेल, कारण कालच्या सत्राचा जर आपण विचार केला तर अमरभारत टावशेरे संघाचा जर आपण विचार करतोय, नक्कीच तो संघ आपल्याला या दोन संघांपैकी एका संघासोबत खेळताना फायनलच्या सत्रामध्ये पाहायला मिळणार आहे. अफा गजानन संघर्ष 26 आणि जय श्रीमाता कबड्डी संघ आता 26 चालू सामन्याचा गुणफलक आहे. 26 कोण संघ समान गुणफलकावरती 26 ना थके अभि दोन्ही संघांचं. बाजार वाचतोय तिसऱ्या सामन्याची इशारा दिसते. प्रेक्षकांनी खेळाडू दुखावतील असं वक्तव्य करू नका, कृपया सहकार्य करा. प्रेक्षकांनी कुठल्याही खेळाडूला वैयक्तिक कोणताही राग येईल किंवा खेळाडू दुखावला जाईल असं काही कोणतंही वक्तव्य करू नका, कृपया सहकार्य करा. यशस्वी गुणाची कमाई सालगिरी संघासाठी. चालू सामन्याचं गुणफलक आपण पाहतो 27-26 गुणांवरती सालगिरी, 26 गुणांवरती गजानन संघर्ष केशी. या सामन्यासाठी जर आपण नवरत्न विचार करतोय, पंचमॅनल दापोली तालुक्यातील दक्ष पंचमॅनल आपल्याला पाहायला मिळतंय. जर आपण क्रीडागडाकडे वळतोय, नक्कीच तिघे भाऊ आपल्याला या क्रीडागडामध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. बंधू आपण पाहतो, बंटी आणि पिंट्या आंबेकर बंधू यावेळेला मैदानामध्ये सज्ज होते. एका यशस्वी गुणाची कमाई. रसिक प्रेक्षकांचं जे पाठिंबा आहे तो दोन्ही संघांना तितकाच आहे. दोन्ही संघांना रसिक प्रेक्षकांचा, क्रीडा प्रेमींचा पाठिंबा हा तितकाच आहे. मात्र खेळाडूंनी संयमाने हा सामना खेळायचा आहे, कारण या ठिकाणी आडवास्ताकल करण्याचा प्रयत्न आर्यन स्वतः बाद होतोय. आर्यन बाद आडवास्ताकल करण्याचा प्रयत्न आणि प्रत्युत्तर आकल पुन्हा एकदा रोहन उके, ज्याचं होम टाउन केळशी आहे आणि आपल्या केळशीच्या संघासमोर या ठिकाणी चढाई सजवताना दिसतोय. 3 खेळाडूंच्या क्षेत्राच्या धरून पंचांनी सहकार्य पंच आणि पंचांचा निर्णय अंतिम आहे. कृपया पंचांचा निर्णय अंतिम आहे. या ठिकाणी अत्यंत चुरशीचा असलेला हा सामना 30-28, 28-30 कृपया डिसिजन चेंज करू शकता. अक्षय 2 आउट दिलेस इथून, 2 बोटे वर केली आहे. अक्षय 2 बोटे वर केली आहे. कृपया पंचांचा अरे तू काय होत
असं घ्यायचं का नाही मला सांग. अरे त्यांच्या पुढे काय आपण सुद्धा हिंदू नाही. हा केलेला आहे अरे इथून यांनी 2 आऊट दिला नाही. इथून यांनी 2 आऊट दिला नाही. आणि आपण राज्यस्तरापर्यंत खेळलेले आहात, कृपया सहकार्य करा. तू जर मला बोला ना डिसिजन चेंज ना अरे मग दोन्ही तू बोल ना. संघाला सहकार्य करायचं आहे. दोन्ही संघाला भूषण वेल्लरकर. अरे ह्यांनी इथून 2 असणार पण अक्षर करा मग. अरे दिला नाही. मला सीमादेवीची शपथ घ्यायला सांग. अरे या सीमादेवीची शपथ घ्यायला सांग. अरे या पंचाला सीमादेवीची शपथ घ्यायला सांग. हॅलो हॅलो यांनी दिला नाही 2 आऊट इथून. हॅलो. अरे यांनी दिला पण 2 आऊट. अरे 2 आऊट नाही दिले. दिला 2 आऊट दिला. सीमादेवीची शपथ घे. समीर कदम यांच्या शपथ तू 2 आऊट दिले. कॅश प्राइज येते. सालदूर संघ जर या सेमीफायनल मध्ये विजय 2 बोट्या वर केल्या. ऑपरेटर हॅलो. दरम्यान समीर कदम याच्याकडून 1000 रुपयांचा कॅश प्राइज येते सालदुरे संघासाठी. प्रत्येकाला श्वास रोखायला लावणार सामना. नक्कीच क्रीडा रसिकांनी तेवढा फ्लॅश लाईट बंद करायचा आहे. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे असताना पंचांचा इशारा. सामन्याचा गुणफलक 28-30. 2 गुणांची आघाडी गजानन संघर्ष 81 संघाकडे. 28 गुणांवरती श्रीजिवंत सालदुरे, 30 गुणांवरती गजानन संघर्ष 81. अत्यंत हाय व्होल्टेज चुरशीचा सामना क्रीडा रसिकांना अनुभवायला मिळतोय. नक्कीच नागपूर सर तुम्ही उल्लेख केला की श्वास रोखायला लावणारा सामना. नजरेची पापणी देखील डोळ्यांची हलत नाहीये क्रीडा रसिकांची. ही अत्यंत महत्वाची खेळ आहे. या 30, 28, 28, 30 मध्ये ही जी आता तिसरी चढाई आहे ही अत्यंत महत्वाची ठरणार आहे. बाजार वाजतो. तिसरी चढाईची इशारत होती. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता. हा पॉइंट दान केला असं नाही वाटत तुला. उत्कर्ष हा पॉइंट जो दिला गेला आता तो अक्षरशः दान केला गेला. यस नरवडकर सर, आपण चर्चा करत होतो टेक्निकल पॉईंट. अर्थातच आपल्याला भान असलं पाहिजे, संयम असणं फार गरजेचं. सामना संपायला शेवटची 4 मिनिटे असल्याचा पंचांचा इशारा येतोय. सामन्याचे सरपंच दीपकजी बोरकर इशारा करतायत. आपण चर्चा करत होतो नरवडकर सर पेशन्स. ज्यावेळेला आपण कबड्डी खेळ खेळत असतो आपल्याला पेशन्स असणं फार गरजेचं आहे. हा टेक्निकल पॉईंट दिला गेला असता सालदुरे संघाला जर त्या खेळाडूने पेशन्स ठेवलं असतं क्रीडांगणामध्ये येण्यासाठी. त्याच्यामुळे जर पंचाचा डिसिजन येत असेल, समोरचा खेळाडू जर बाद आहे अथवा आउट झालेला नाहीये हे कळण्याआधी जर आपण क्रीडांगणाचा वापर करतोय, नक्कीच छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्यांच्यामुळे आपल्या संघाला मोठा नुकसान सहन करावं लागू शकतं. एक टेक्निकल पॉईंट दिला गेला सालदुरे संघाला. आता मात्र जर आपण गुणफलक पाहतोय 29-32 शेवटच्या काही मिनिटांमध्ये ही जी 3 गुणांची आघाडी आहे ही फार महत्वाची असणार आहे. गजानन संघर्षकडे असलेली आघाडी. मात्र सीमादेवी कबड्डी संघ सालदुरे ही पिछाडी भरून काढणार आणि 100% या स्पर्धेमधलं आपलं आव्हान टिकवून ठेवणार उत्कर्ष. तिसऱ्या चढाईवरती आता हा खेळ सगळा होणार आहे. तिसऱ्या चढाईवरचा हा सगळा खेळ सुरू होणार आहे. शेवटचे 3 खेळाडू सीमामाता कबड्डी संघ सालदुरेचे क्रीडांगणात आहेत आणि आंबेकर आपली खेळी सजवतोय. मात्र आपल्या संघाकडे असलेली जी 3 गुणांची आघाडी आहे ती लक्षात घेऊन शांत आणि संयमी अशी कुठलाही धोका न पत्करता तिसऱ्या चढाईची तो वाट बघणार आहे. तिसऱ्या चढाईची वाट बघणार आहे आणि कुठलाही आता त्याला धोका पत्करायचा नाही. 29-32 ही जी आघाडी आहे आपल्या संघाकडे ती त्याला टिकवायची आणि आता मात्र जी तिसरी चढाई होईल ती फार महत्वाची असणार आहे. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा एक सांघिक पकड आपल्याला पाहायला मिळते की गजानन संघर्षकडून 29-33 4 गुणांची आघाडी होती ती गजानन संघर्षकडे. आणि ही तिसरी चढाई फार महत्वाची असणार आहे. उत्कर्ष या तिसऱ्या चढाईमध्ये एकतर गजानन संघर्ष किंवा सीमामाता कबड्डी संघ सालदुरे या दोन आणि यावेळी मात्र ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न भूषण वेल्लुरकर यांचा फसतोय आणि जिमीच्या खात्यामध्ये गुण समावतोय गजानन संघर्षच्या खात्यामध्ये. आणि अखेरचा खेळाडू असणार आहे ज्या खेळाडूवरती मदार असणार आहे सीमामाता सालदुरे या संघाची उत्कर्ष. नक्कीच काही तुपांतर पुन्हा एकदा शिट्टी वाजले. प्लेअर चेंज केला आपल्याला जाणवतोय. आरेकर बंधूंना बॅकलाईनच्या बाहेर बसवलं जातंय आणि यावेळेला मात्र 4 नवजासी बदल केला. आर्य आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया मल्टी पॉईंट यावेळेला सक्सेस होतोय.
कमी करेल असं काही वाटत नाही. उत्कर्ष नक्कीच नरवडकर सर, ज्याप्रमाणे आपण सामन्याचे गुणफलक बघतोय 30-38 या चढाईमध्ये जर संघ ऑल आउट होऊ शकला गजानन संघर्ष केशी, तर मात्र या सामन्यामध्ये सामना संपायला शेवटचं 1 मिनिट. रोहन उके यावेळेला चढाईच्या बारासाठी उत्कर्ष कबड्डी संघ असा की एका चढाईमध्ये 10 गुण मिळवू शकतात. एका चढाईमध्ये 10 गुण मिळवण्याची ताकद रोहनमध्ये आहे आणि असं काही जर चमत्कार घडला तर मात्र काही सांगता येत नाही. नक्कीच ज्याप्रमाणे आपण रोहन आणि आर्यनला बघतोय, आज फुल फॉर्म मध्ये दोन्ही खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. दापोलीचा स्टार आविष्कार यावेळेला देखील बेस्ट परफॉर्मन्स या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच ज्याप्रमाणे मला वाटतं की आपण जिल्हा स्तरावरती अथवा राज्य स्तरावरती दसपटी चिपळूण विरुद्ध कोळकेवाडी चिपळूण हा सामना ज्या पद्धतीचा आपल्याला पाहायला मिळतो, अत्यंत चुरशीचा सामना असतो. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ती लढत चालू असते. त्याचप्रमाणे या सामन्यामध्ये देखील शेवटच्या क्षणापर्यंत चुरस चालू असलेली आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा रोहन उके चढाईच्या बारासाठी सज्ज होतो. यापुढे होणारा सामना असेल चालू सामन्यामधील विजयी संघ विरुद्ध कालच्या सत्रामधून अंतिम सामन्यापर्यंत प्रवेश केलेला अमरभर कालकुरेचा संघ. चालू सामन्यामध्ये आपण अनेक खेळाडू एकमेकांवरती आक्रमक होताना दिसले, मात्र तो खेळाचा भाग असतो. आता मात्र हे सगळे खेळाडू एकमेकांना